मंडळी, आपण वरणाचे वेगवेगळे प्रकार बघतच आहोत. त्यात आज आपण मुगाचं वरण बघणार आहोत. गरम गरम वाफळता भात आणि मुगाचं वरण आणि त्याच्यावर साजूक तूप छान लागतं. पचायला हलकं असल्यामुळे तुम्ही हे वरण संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या जेवणाला करू शकता. किंवा एकदम पातळसर असं हे वरण करायचं आणि घरातील वयस्कर किंवा लहान मुलं असतील तर त्यांना हे गरम गरम सूप म्हणून प्यायला देऊ शकता. आता थंड हवेत हे सूप प्यायला किंवा गरम गरम भाताबरोबर हे वरण खायला छान लागतं. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता मुगाच्या वरणासाठी मी साहित्य काय काय घेतले. अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरव्या मिरचीचे तुकडे, चवीप्रमाणे मीठ, थोडी साखर, लिंबू आणि ओल्या नारळाचा चव. प्रथम मूग डाळ स्वच्छ धुवून घेतली, त्यात थोडं पाणी घातलेलं आहे आणि कुकरमध्ये 2 शिट्ट्या केल्यात आणि ती शिजवून घेतली. मूग डाळ पटकन शिजते, अगदी 2 शिट्ट्यामध्ये ती छान शिजून होते. हे बघा, छान अशी मूग डाळ शिजून झालेली आहे. आता आपण वरण करायला घेऊ. कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केलं, त्यात मोहरी घातली. मोहरी तडतडल्यावर अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद घातलेला आहे. त्याच्यानंतर ताजी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. तसंच मिरचीचे तुकडे घालू. आता इथं मी मुद्दामूनच मिरचीचे मोठे तुकडे घेतलेत, जेणेकरून ते सहज नंतर बाजूला करता येतील. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचे प्रमाण आणि आकार कमी जास्त करू शकता. आता इथे मी मूग डाळ छान घोटून घेतली आहे आणि ती सुद्धा फोडणीमध्ये टाकली आहे. तसेच गरजेनुसार आपण इथं पाणी ॲडजस्ट करू शकतो. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे, किंचित साखर घालायची आहे. तसेच ओल्या खोबऱ्याचा चव सुद्धा इथं मी घातलाय. साधारण 1 मोठा चमचा ओल्या खोबऱ्याचा चव घातलाय. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. छान चटपटीत चव येण्यासाठी एक अर्धा लिंबाचा रस आपण इथं घालूया. धने जिरे पूड अर्धा चमचा इथं घालायचे आहे. आता सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून मिक्स करून घेऊया आणि हे वरण एक 4 ते 5 मिनिटं छान उकळून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लसूण सुद्धा यामध्ये घालू शकता. लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या चांगल्या ठेचून घ्यायच्या आणि फोडणीमध्ये घालायच्या, त्यानं सुद्धा छान चव येते. आता हे वरण छान पातळसर करून गरम गरम सूप सारखं सुद्धा तुम्ही पिऊ शकता. पचायला हलकं आणि तेवढंच पौष्टिक असं हे सूप तुम्ही घरातील वयस्कर किंवा लहान मुलांना जरूर द्या. किंवा गरम गरम वाफळता भात आणि त्याच्यावर हे गरम गरम मुगाचं वरण आणि साजूक तूप खायला खूप छान लागतं. विशेष करून अशा पावसाळी हवेत जेव्हा पचनशक्ती मंदावली असते तेव्हा हे मुगाचं वरण अवश्य करून खावं. मग मंडळी, कशी वाटली रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. तसेच बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.